पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराशी। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। पवन पुत्र अंजनी सुत महारुद्र हनुमान महाराज की जय। श्री संत योगीराज निवृत्तीनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। तर योगी राजाचं चरित्र म्हणजे नेमकं काय? तर योगी राजाच्या जन्मापासून योगी राजाच्या आयुष्यामध्ये योगी राजानं काय काय केलं, कशा कशा लीला केल्या आणि त्या लीलेतून प्रत्येकाकडून होणाऱ्या ज्या काही चुका आहेत, जे काही चुकीच्या मार्गाने जातात, या सर्व खानाखुणा आपल्या लीलांमधून योगीराज निवृत्तीनाथ महाराजांनी या समाजाला प्रबोधित केल्या। मग ते योगीराज निवृत्तीनाथ महाराज म्हणजे नेमकं काय? पेंडूचे आहेत पण नेमके कोण? तर त्याचं असं आहे, या पेंडूमध्ये लिंबाजी शिरसाट साधू हे एक पंढरीचे निश्चिम वारकरी, पांडुरंगाचे निश्चिम भक्त, वर्षानुवर्षापासून त्यांनी पंढरपूरची वारी कधी चुकवलीच नाही, असे हे पांडुरंगाचे भक्त असणारे। मग या लिंबाजी शिरसाट साधूला दोन मुली, मोठी मुलगी गुणाबाई आणि बारकी मुलगी चंद्रभागा। मग बघता बघता शिरसाट यांच्या मोठी मुलगी उपवर झाली, लग्नाची झाली आणि शिरसाटांना विचार पडला, आता आपल्या मुलीचं लग्न करायला पाहिजे आणि आपण असं सोयीरपण करायचं की आपणाला मूलबाळ नाही। मग आपल्या मुलीचं कोड कौतुक सासरी सुद्धा झालं पाहिजे आणि तिच्या आयुष्यात तिला भाऊ नसल्याची उणीव भासू नये, अशा स्थळाच्या शोधात असताना सहज असणार मंदिरापाशी लिंबाजी शिरसाट साधू बसले असताना गावातीलच पातळे कंपनीतला माणूस बसला होता। बोलत बोलत त्यांनी सांगितलं, अरे काय आपला रमाजी आहे ना, त्या रमाजीला पोरगी दिली तर बरं होईल, बरं आहे, शेत शिवार आहे, करून खात आहे, असा विचार त्या पातळेंनी मांडला आणि शिरसाटांना ते बरं वाटलं। पोरग बरं होतं। रमाजी म्हणजे गावातला एक सज्जन तरुण पोरगा, कधीही कोणाला नकारात्मक भाषा न वापरणारा, आणि अशा मुलाविषयी या लिंबाजी शिरसाट पाशी गोष्ट केल्यानंतर त्यांनी घरी गेले, घरी विचार केला आणि बैठक घेऊन गुणाबाई आणि रमाजीची सोयरीक झाली। बघता बघता वैशाखामध्ये लग्नही झालं आणि मग गावातल्याच माहेरामधून गावातच असणाऱ्या सासरमध्ये गुणाबाई रमाजीच्या घरी आल्या आणि मग दोघं गुण्या गोविंदानं संसार करू लागले।
रमाजी शेतावर जाता, कामधंदा करायचा, तर गुणाबाई महाराज सकाळी 8 वाजता सगळं स्वयंपाक करायची आणि न्याहारीची पाटी भरून शेताकडे निघायची महाराज. शेतावर जाऊन आपल्या पतिदेवाला वेळेवर जेवण द्यायची. परंतु माणसाच्या आशा पल्लवित होत असतात बरं का. आणि मग माणसाला लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पुन्हा वाटतं की आता आपलं लग्न तर झालं, मग आता आपल्याला मुलं बाळवायला पाहिजे. असे विचार मनामध्ये घोळत असतानाच एका दिवशी आपलं रमाजी असे असणारे शेतावरून घरी आले. आणि घरी आल्याबरोबर गुणाबाईनं पाण्याचा ग्लास भरला आणि रमाजीच्या हवाली केला. आणि ग्लास हातात रमाजी घेतात न घेतात तेच हुकून अशी असणारी गुणाबाईनं कोरडी उलटी दिली महाराज. पाणी, एक ग्लास पाणी पेजेस्तोवर गुणाबाईच्या 2-4 कोरड्या उलट्या झाल्या. रमाजीला थोडस हादरल्यासारखं झालं आणि पटकन म्हणले, अहो काय हो, तुम्ही उलट्या का देताय? मळमळ करताय का? दुखतंय का कुठं? काय झालं तुम्हाला? बरं वाटत नाही का? मग वैद्यांना बोलून आणू का? परंतु गुणाबाई ना अंतरखुना कळाल्या होत्या. त्या तसंच लाजत लाजत हसत म्हणल्या, नको नको, हाताने इशारा केला. तेवढ्यामध्ये गावातच रमाजीच्या चुलत भावाला दिलेली जी दुसरी मेवणी म्हणजे चंद्रभागा, ती पटकन दारामधून आली आणि आपल्या मेवण्याकडं, गुणाईच्या नवऱ्याकडं बघून अशी असणारी छंदिष्टपणे हसली आणि म्हणाला, काय बाबाजी, डाव जिंकला वाटतंय. रमाजी थक्क झाले महाराज. काय पोरगी आहे, काहीतरी बोलल्याशिवाय राहतच नाहीये. कारण विनोदी स्वभाव होता चंद्रभागेचा. काय झालं लाज वाटायला, बाप होणार आहेत ना आता तुम्ही, असं म्हणल्याबरोबर रमाजीला आनंद वाटला. आणि मग कळालं की आपल्या गुणाई कोरड्या उरड्या का देतात. आणि मग अजूनही असा असणारा रमाजीला आनंदाचा उत्सव वाढला महाराज. आणि मग रमाजी आपल्या पत्नीची काळजी घ्यायला लागली. दिवसामागे दिवस जाऊ लागले महाराज. बघता बघता 7 महिने उलटून गेले. रमाजी नेहमीच विचारायचे, तुम्ही उचलू नका बरं वजं, तुम्ही वजाचं काम करू नका, मला सांगा आता तुमचे दिवस काम करायचे नाही आहेत, अशी गुणाबाईची काळजी घ्यायची महाराज. तरी पण शेवटी शेतकऱ्याची मुलगी आणि शेतकऱ्याचीच पत्नी होती बरं का गुणाबाई, ती काही कमी नव्हती महाराज. ते म्हणली, तसं नसतं धनी, आपले कामं आपणच करायचे असतात, ज्याचं काम त्यानं करावं. माझं काम तुम्ही आणि तुमचं काम मी करू शकत नसते. जसं चालतंय तसं करायला पाहिजे, होईल तवर करायलाच पाहिजे, नाही तर आहेच ना चंद्रभागा, बोलून घेऊ होईच ना गेलं तर, अशी समजूत रमाजीची गुणाईनं काढायची महाराज. आणि एक दिवस असा आला महाराज की गुणाबाईचं पोट दुखायला लागलं. गुणाबाई तळमळ करायला लागल्या. तो दिवस होता शिवरात्रीचा आणि कृष्ण पक्षामधला असा असणारा माघ महिन्याची त्रयोदशी होती महाराज. 1816 मध्ये 26 फेब्रुवारी 1892 हा दिवस उजाडला.
पहाटपासून गुणाबाई तळमळ करत होत्या. पण पहिलं आताच्या सारखं नव्हतं. थोडं पोट दुखलं की पळाले दवाखान्यात. पहिलं असं नव्हतं. गावातच समजदार बाई असायची, दाईन म्हणायची तिला. आणि मग गुणाजीनं त्या दायनीला बोलवून घेतलं, गुणाईपाशी बसवलं. बघता बघता दिवसाने किरण टाकले आणि 8:35 गुणाबाई प्रसूत झाल्या. आणि गुंडस असणार पोरग जन्माला आलं महाराज. जन्मताच तेजोमय दिसणार ते पोरग जन्मलं. कसल्या प्रकारची त्रास नाही झाला. मग आनंदानं रमाजी आपल्या त्या मुलाला खेळवत काही आपला संसार अजून त्या पहिल्यापेक्षाही आनंदानं ढकू लागले महाराज. बघता बघता 6 महिने निघून गेले आणि त्या बाळाचं नाव निवृत्ती ठेवलं. तो निवृत्ती 6 महिन्यामध्ये गुडघ्यानं रांगायला लागला. आणि बाळ असं शांत होतं महाराज. रात्रंदिवस कधी रडलंच नाही ना. आई बापाला कधी त्यांनी त्रास दिलाच नाहीये. दिवसभर संड झोपायचं, आई बापाला कामाला मोकळे. रात्रभर जागी राहायचं आणि तंद्रीमध्येच राहायचं. का राहायचं? रमाजीनं त्या मुलाकडे बघून रमाजीला वाटायचं जगावेगळंच लेकरू आहे. रात्रभर खेळत राहते आणि दिवसभर झोपून राहते. हे काहीतरी अघटित आहे, काहीतरी ईश्वरी लीला असावी असा रमाजीलाही भास झाला. आणि बघता बघता थोडं मोठं होत गेलं. आणि त्या निवृत्ती बाळाला कुत्र्याच्या पिल्ल्यासंग आणि मांजराच्या पिल्ल्यासंग खेळायचा नाद लागला. इळण माळ महाराज कुत्र्याचे पिल्ले आणि मांजराचे पिल्ले जवळ झाले की माणसाची गरज नाही, आईची गरज नाही, बापाची गरज नाही. असा तो एकलाच आपला खेळत राहायचा महाराज. आणि असा सुखानं संसार चालूच असता पुन्हा गुणाबाईला दिवस गेले आणि 1895 दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव रामराव असं ठेवलं महाराज. मग आता रमाजी आणि गुणाईला 2 मुलं झाले, एक निवृत्ती आणि एक रामराव. 2 मुलाच्या आनंदामध्ये दोघं नवरा बायको शेतामध्ये काम करायचे आणि आनंदानं संसार करत असताना, परंतु परमेश्वराची लीला काही कळत नाही म्हणत अचानक दुष्काळ पडला. शेती पिकना गेली. उपासमारीची वेळ आली. जंगलामध्ये गेलं तर गवत सुद्धा मिळायचं नाहीये. झाडाला पानं राहिना गेलेली. शुष्क असं वातावरण महाराज सगळीकडे. जंगलातले प्राणी सुद्धा पाण्या वाचून मरू लागले. गावातले लोकांचे जनावर सुद्धा चाऱ्या वाचून मरू लागले महाराज. पोटाला अन्न मिळणं गेलं माणसाच्या सुद्धा. तीच गत रमाजी आणि गुणाईच्या कुटुंबावर सुद्धा आली. उपासमारी सहन होईना. मग आता करावं काय? गुणाईनं आणि रमाजीनं विचार केला आणि दोन्ही लेकर बगलत मारले आणि तेलंगणाचा रस्ता धरला महाराज. मजल दर मजल करत तेलंगणाच्या वाटेनं तेलंगणामध्ये गेले आणि तेलंगणामध्ये त्यांना काम लागलं. आणि तिथं अशी असणारी सुलतानी राजवट असल्यानं इतर समाजाला जरा दहशतच होती बरं का. तरी पण तिथं कसं का होईना पण पोटाला अन्न मिळाले, हाताला काम मिळाले या हेतून दिवस काढू लागले महाराज. परंतु आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना.
हरिश्चंद्र तारामती आणि डोंब्या घरी पाणी भरलं महाराज. कारण देवाजीच्या मनात कवा काय येईल तशीच गत या रमाजी आणि गुणाईच्या कुटुंबावर आली. अचानक रमाजीला ताप आला. तापाने फणफणला आणि ताप एवढा झाला की त्या तापामध्ये रमाजी इहलोक सोडून गेला. 2 लेकरं, दुष्काळ पडलेला आणि आपल्या सोबत कमवणारा नवरा गेला. गुणाईवर दुःखाचा डोंगर कोसळला महाराज. काय करावं? गड्यासारख्या गड्यांना सुद्धा या संसारामध्ये अडचणी निर्माण होतात आणि इथं गुणाईवर ही पाळी आली म्हणा. मग झालेलं सगळं दुःख गट 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 एखादं विष प्यावा असं गिळून टाकलं आणि थट्ट झाली आणि पुन्हा म्हणली जाऊ आपण आपल्या गावाकडे. विचार केला आणि गुणाई आपले 2 लेकरं घेऊन पेंडूला परत आली महाराज. आणि पेंडूला परत आली तर इथं लिंबाजी साधूला दुःख वाटायला लागलं. भर तारुण्यामध्ये आपली मुलगी विधवा झालेली आहे. हे असं जग आहे वाईट नजरेचं. दृष्ट वाईट आहे जगाची. आणि एवढ्या तारुण्यामध्ये आपली यश असणारी मुलगी जगणार कशी? त्यात आपण थकलेलो, आपले हातपाय थकलेत आणि अशा अवस्थेमध्ये आता माझ्या लेकराचं काय होणार? हा प्रश्न लिंबाजी साधूला पडला महाराज. परंतु देवालाच काळजी असते. एक दिवस दूरचा पाहुणा सहज म्हणून पेंडूला आला आणि लिंबाजीच्या घरी गेला असताना बोलत बोलत त्याची नजर या गुणाईवरून गेली. आणि गुणाईवरून नजर गेल्यानंतर सहज बोलत बोलत म्हणला, काय साधू, पोरगी आपलीच आहे वाटतं. हो, काय सांगाव, देवानी घातला घाला, नवरा तिचा मेला, आता विधवा आहे बाई, 2 लेकरं आहेत तिच्या पाठीमाग, काय करणार? जसं देवाजीच्या मनात आलं तसंच आपणाला चालावं लागतं. कारण जे जे असे संचिती ते न चुके कल्पांती, अशा प्रकारचं साधू त्या पाहुण्याला बोलले. आणि पाहुण्याने निरोप सांगितला तिथं. काही चिंता करू नका, अहो गौळमध्ये विक्रम तेलंग नावाचा आपला पाहुणा आहे, त्यालाही गरज आहे पत्नीची, शेतीवाडी आहे भिजवण्याची, चांगला माणूस आहे, देऊन टाका ना. आणि साधू लिंबाजीला पटलो आणि मग त्या पाहुण्याचं ऐकून त्या विक्रम तेलंगासोबत गुणाईचा दुसरं लग्न पार पाडलं. आणि तेवढ्या धक्काधक्कीच्या युगामध्ये लिंबाजी साधूनं खरोखर आपल्या मुलीचं दुसरं लग्न लावलं आणि एक आदर्श कार्य करून दाखवलं. आणि मग गुणाबाई दुसरं लग्न करून दुसरा संसार थाटून आपलं चरित्र चालवू लागल्या. परंतु विक्रम तेलंगणालाही म्हणावं लागतंय, उदार म्हणावं लागतंय, कारण या गुणाईच्या पहिल्या घरचे लेकरं सुद्धा सांभाळायची तयारी दाखवली. परंतु गुणाईने ज्यावेळेस ह्याचा विचार केला लेकरायला, त्यावेळेस निवृत्ती झाला तयार नाही झाली महाराज. मग रामरावाला सोबत घेतलं आणि गुणाबाईने आपल्या दुसऱ्या संसारामध्ये मन रमवलं. मग आता या निवृत्तीचं काय इथं? तर चुलत आजा इथं असं असणारा त्या चुलत आजोबाच्या घरी कोण? आपले हे निवृत्ती महाराज राहिले.
मावशी त्या घरी असल्यामुळं त्याला परकेपणा वाटला नाही. आणि मग त्या मावशीच्या घरी असं असणारा दुडू चालायचं. चालता चालता बघता बघता 10-12 वर्षाचा झाला, ढोरं वळायच्या लायकीचा झाला. आणि इकडं गुणाबाईचा दुसरा संसार विक्रम तेलंगाच्या घरी मोठ्या आनंदानं चालू झाला. महाराज आपलं पहिल्या घरचं रामरावाला घेऊन गुणाबाई विक्रम आनंदानं संसार करू लागले. आणि बघता बघता गुणाबाईला तेलंगाच्या घरी एक मुलगी झाली. आणि त्या मुलीचं नाव ठेवलं रुक्मिणी. आणि मग रामराव आणि रुक्मिणी हे दूध भायन भावंड झाले. आणि मग ती मुलगी रामराव यामध्ये अशी असणारी गुणाबाई तंग झाली. इकडे आपले निवृत्ती राव काय करू लागले? ढोरं वळू लागले. महाराज गावातले 4-5 सवंगडी जमले. धुळगुंडे, बोडके अशा प्रकारचे हे घोडके अशा प्रकारचे हे पोरं गोळा झाले. आणि सगळे जण असे असणारे माळावर ढोरं घेऊन चरायला जायचे. मग निवृत्ती आपला एकल कोंड्या स्वभाव असलेला फक्त आदेश करायचे, परंतु शेवटी मात्र विचार एकलाच करायचा. कारण का विचार करत होता? कोणता विचार होता? त्यांना विचार होता तो आपण आलो कशासाठी? आपणाला जगाचं कल्याण करायचंय. आणि आपण या शेपटाच्याच मागं राहिलो तर आपलं कसं होणार कल्याण करणं जगाचं? या जड मूड लोकांना सुधरावेल कोण? यांना या संकटातून सोडविल कोण? हा विचार डोक्यामध्ये. आणि मग सवंगडी गोळा करायचे. सवंगड्याने ऐकायचं बी, कारण बोलणंच तसलं होतं. महाराज प्रत्येक शब्दामध्ये अमृतप्राय स्वर असायचा. कानावर शब्द कधी पडेल असं सवंगड्यांना सुद्धा वाटायचं. आणि मग एका दिवशी सगळ्याला बोलवलं. यारे सारे जण सगळ्याला बोलवलं. म्हणजे प्रत्येकाने दगड गोळा करा. दगड गोळा केले. महाराज दगडाचा वट्टा तयार केला आणि एक असा लांबट दगड बघितला आणि त्या वट्यावर त्याची स्थापना केली आणि सांगितलं आजपासून हे आपला बजरंग बली. आणि स्थापना केली. सगळ्याच्या शिदोऱ्या सोडल्या नैवेद्य व्हायला आणि सगळ्यांनी तो नैवेद्य एकत्र करून शिदोऱ्या खाल्या आणि सांगितलं आजपासून आपला हे मारुती मंदिर आहे. मग ते झालं. मग रोज निवृत्तीनं तिथं गेलं की ढोरं सोडून द्यायचे पोराय संघ आणि त्या वट्ट्यावर बसायचं आणि आपलं चिंतन चालू, ध्यानस्थ बसायचे तास न तास. आणि असेच तास न तास ध्यानस्थ बसले असताना ईश्वर चिंतनामध्ये तंग असताना एक वेळेस रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी असे टाळ घोष आणि मृदंगाच्या निनादामध्ये लोह्याकडून दिंडी पंढरपुराकडे जाणारी दिसली. साधू संत महाराज वचनाच्या गजरामध्ये जाऊ लागले. ही दृष्टी पडली याची निवृत्तीची कोणावर? या जाणाऱ्या दिंडीवर. आणि तिथंच पक्क केलं की हे लोक पंढरपूरला चालेत, मग आपण का जाऊ नये. तसाच उठला तिथून आणि त्या लोकांसंग पंढरपूरला निघून गेले. संध्याकाळी ढोरं घेऊन पोरं आले, ढोरं बी आले आणि चुलत्याच्या त्या घरी गेले. ढोरं दावणीला जाऊन उभा टाकले.
पण निवृत्ती आला नाही. गडबडीने चंद्रभागा उठली आणि पळू पळू गेली पोरायच्या. रे पोराव म्हणले, आमचा निवृत्ती आला नाही रे. काय की बा, आम्हाला काय माहिती आहे. प्रत्येक पोराला विचारलं. ते म्हणले आम्हाला काय माहिती आहे. एक जण म्हणला, हा ते निवृत्त्या ते दिंडी संघ दिसलं बा मला जाताना. पंढरपूरकडे दिंडी जाऊ लागली आणि त्या दिंडीमध्ये जाताना दिसलं. मग चंद्रभागाबाईला पटलं की आपला निवृत्ती पंढरपूरलाच गेला. आणि योगायोगा असा होता की लिंबाजी साधूच्या असंख्य वर्षाची दिनचर्या जी होती वारीची, आता थकल्यामुळं चंद्रभागा स्वतः करू लागली. बापाच्या वारसं चंद्रभागा जाची आणि बापाची वारी करून याची. मग विचार केला, आपण जाऊ, आपणाला तर जायचंय वारीला, गेल्यावर तिथं निवृत्तीची आपण शोधाशोध करू. मग चंद्रभागा गेली. पंढरपूरमध्ये वाटेल तिकडं बघितलं, परंतु निवृत्तीची आणि चंद्रभागाची भेट नाही झाली. बघता बघता 2-4 वर्षे निघून गेले महाराज. आणि अचानक निवृत्तीराव येऊन पोहोचले. अचानक 5 वर्षानंतर मावशीच्या समोर येऊन दत्त म्हणून उभा टाकले. पण मावशी हुडकीत असताना प्रत्येकाला म्हणायचं, हरी गेला कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा. हे जणू अशी अवस्था तिची झालेली होती. आणि आल्याबरोबर कडकडून आपल्या निवृत्तीला भेटली महाराज. ज्याप्रमाणे ईश्वर आणि भक्त यांची भेट व्हावी, तशी भक्त त्या दोघा मावशीची आणि त्या निवृत्तीची भेट झाली महाराज. आणि पुढं मग निवृत्तीला बोलण्यात याच्यात लोक म्हणायचे येड आहे. मग निवृत्ती म्हणायचा, काय देणं घेणं नाही, मला कोणाची गरज नाही. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. मला काही देणं घेणं नाही बाबा तुमचं. कोणी निंदा, कोणी मारा, कोणी शिव्या द्या, काय देणं घेणं नाही. मी आपला एकला बरा. असा निवृत्ती महाराजाचा प्रवास इथपर्यंत झाला. तरी कृपया आपणाला असंच हे चरित्र रोज ऐकायला आणि पाहण्यासाठी भेटावं, याकरता कृपया हात जोडून नम्र विनंती आहे. तुतारी हरिनामाची या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ती बाजूची बेल आयकन दाबा. म्हणजे सर्वात अगोदर आपणाला या निवृत्तीरायाचं चरित्र पाहायला भेटल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पवनपुत्र अंजनी शुद्ध महारुद्र हनुमान महाराज की जय. योगीराज निवृत्तीनाथ महाराज की जय.